नमस्कार. मी विश्वास उडकी. आजचा जो आपला विषय आहे तो एक लक्षात घ्या. मार्केटमध्ये नवीन वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नवीन गुंतवणूक येते आणि आपलं स्टॉक मार्केट जे आहे सेन्सेक्सच 86,000 क्रॉस करतो आहे. सत्ताधारी वर्ग, उद्योगपती, केंद्र सरकार हे प्रचंड मोठ्या अपेक्षेने आता मार्केट 1,00,000 क्रॉस करेल असं ठामपणे म्हणायला लागलेले आहेत. याच्या मागचे एक लॉजिक ते स्वतःच डेव्हलप करतात. आता हे मार्केट चांगलं आहे का धोकादायक आहे हे खरं तर लोकांनी ठरवण्याचा मुद्दा आहे. एकूणच आर्थिक शहाणपण हे ज्याचं त्याला असंच म्हटलं पाहिजे, कारण मार्केट हे सट्टेबाजांचं आहे असं सांगूनही आत्ता डीमॅटमध्ये नाही म्हटलं तरी 21 लाख कोटी डीमॅट अकाउंट आहेत. याच वर्षभरामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी डीमॅट खाती खोललेली आहेत आणि वर्षानुवर्ष म्हणजे करोनानंतर या संपूर्ण मार्केटमध्ये इतक्या वेगाने लोक गुंतवतात. त्याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जे लोक बचत करत होते, जे लोक फिक्स डिपॉझिट किंवा RD अकाउंट्स उघडत होते, थोडक्यात बचत करत होते आणि बचतीचं व्याज त्यांना क्वार्टरली किंवा मंथली मिळत होतं. आता ही सगळी मंडळी ऑन मॅच्युरिटी आपल्या फिक्स डिपॉझिट मोडतात आणि आपले पैसे आता म्युच्युअल फंडात टाकतात आणि म्युच्युअल फंडामध्ये आलेला आत्ताचा जो एकूण नाही म्हटलं तरी जवळजवळ 60 लाख कोटीपेक्षा जास्त मोठा निधी हा एरवी बँकांच्या डिपॉझिटच्या स्वरूपात दिसला असता. ते फिक्स डिपॉझिट असतील किंवा रिकरिंग डिपॉझिट असतील किंवा सेव्हिंग्ज असेल. पण बँकांच्या बचतीपेक्षा मध्यम वर्गाला जर आता असं वाटत असेल की आता आपण म्युच्युअल फंड सही हे सचिन तेंडुलकर म्हणतो किंवा आणखीन कोणी नट म्हणतो, आपण पैसे टाकून बघावे, आपण मालामाल व्हावं, त्यामुळे सेन्सेक्स वाढतोय, डीमॅट अकाउंट वाढत आहेत. आणि डीमॅट अकाउंट ही एक गरज आहे. जर तुम्हाला शेअर्स विकत घ्यायचे असतील तर शेअर्सची खरेदी आणि विक्री हे डीमॅट अकाउंटच्या मार्फतच करावी लागते. पण माणसं शेअर मार्केटला भुलतायत हे मात्र नक्की. हे एका बाजूने मला आत्ता जानेवारी 2026ला मार्केट मोठ्या अपेक्षेने वरती जाते वगैरे जे सांगितलं जातं त्याकरता ही मी केलेली पार्श्वभूमी. गेल्या 5-6 वर्षात अशा तऱ्हेने म्युच्युअल फंडामध्ये अमाप पैसा आलेला आहे. तो मध्यमवर्गीय आणि सुपर मध्यमवर्गीय यांच्या बचतीतून आलेला आहे आणि ती बचत बँकांना डेबिट आणि म्युच्युअल फंडांना क्रेडिट या भाषेत मी त्याचं वर्णन करतो. मला पुढचा मुद्दा. आता सरकारला तरीही काळजी वाटते की मार्केटमध्ये रेग्युलरली पैसे येण्यासाठी काय करायला पाहिजे. तर सरकारने म्हणजे अर्थ मंत्रालयाने आपल्या अखत्यारीत असलेलं एक खातं, त्या खात्याचं नाव किंवा त्याचं ती एक रेग्युलेटिंग बॉडी आहे, एक ती नियामक संस्था आहे, त्याचं नाव पेन्शन फंड रेग्युलेटिंग अथॉरिटी डेव्हलपमेंट अथॉरिटी लिमिटेड PFRDA ही अथॉरिटी आहे. तुम्ही बघा, ही एक रेग्युलेटिंग बॉडी आहे. पेन्शन फंडाचा हा नियामक आहे बाजारातला. आता कायद्यान्वये ही गठीत झालेली संस्था एक संकल्पना म्हणून 2003 मध्ये आली. प्रत्यक्षात कायदा हा 2008-9 मध्ये झाला आणि 14ला त्याला खरोखर एक मोठं व्यापक स्वरूप प्राप्त झालं. मला आठवतं की चिदंबरम जेव्हा अर्थमंत्री होते त्यावेळेस या PFRDA एक संस्थात्मक स्वरूप त्यांनी निर्माण करून दिलं. तेव्हा युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड हा आणि LIC म्युच्युअल फंड म्हणा किंवा बँक ऑफ बडोदाचा म्युच्युअल फंड म्हणा यासारख्या 3-4 म्युच्युअल फंडांनी PFRDAच्या अखत्यारीत येणारा सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी यांना 1 एप्रिल 2004 पासून लागू झालेला NPS नावाची जी काही गुंतवणूक योजना आहे, नाव मोठं गोंडस आहे, नवी पेन्शन योजना नाही, ती खरं तर नवी गुंतवणूक योजना आहे ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्याच्या अधिकाराच्या पगारातले 10% आणि त्याच्यावरती सरकार आणखीन काही टक्के ही जमा करतं आणि हे दोन्ही पैसे
म्हणजे सरकारचे आणि कर्मचाऱ्याचे हे दोन्ही पैसे NPS मध्ये त्या अकाउंटमध्ये येतात आणि मग सरकार, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा बँका असतील, ज्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण 1 मे 2010 नंतर बँका आणि LIC मध्ये मला वाटतं 2009 पासूनच हे सुरुवात झाली आहे. म्हणजे सरकारमध्ये 2004, LIC मध्ये 2009, बँकांमध्ये मे 2010, या कालखंडानंतर जुनी पेन्शन योजना बंद आणि नवीन पेन्शन योजना म्हणजे NPS म्हणजे न्यू पेन्शन स्कीम या नावाने एक गुंतवणूक योजना जो PFRDच्या अंतर्गत येतो आणि PFRDA ह्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी अशी सोपवण्यात आली आहे की तुम्ही हे पैसे म्युच्युअल फंडात नेणं, म्युच्युअल फंडामार्फत तो जो काय NPS मध्ये गुंतवणारा कर्मचारी, अधिकारी किंवा कामगार आहे त्याला विचारा की तुम्ही मोठ्या लार्ज कॅपमध्ये पैसे गुंतवायचे आहेत का मिड कॅपमध्ये गुंतवायचे आहेत, कुठे गुंतवायचे तुम्ही लिहून घ्या आणि मग तुम्ही म्युच्युअल फंडात किंवा प्रत्यक्ष शेअर खरेदी विक्रीमध्ये हा पैसा लावा. याच्यामध्ये यांचे पैसे वाढतील. म्हणजेच काय की नोकरदारांच्या पगारातून काही टक्के पैसा, सरकार जुनी पेन्शन योजना बंद केल्यानंतर स्वतःचा काही पैसा आपणही जमा करतो लोकांच्या सोशल सिक्युरिटी करता, अशा एका मोठ्या आविर्भावामध्ये सरकार वागतं आणि हा सगळा पैसा बाजारामध्ये येतो, म्युच्युअल फंडात येतो. म्युच्युअल फंड मार्केटमध्ये लार्ज कॅप म्हणा, मिड कॅप म्हणा, स्मॉल कॅप म्हणा, या ठिकाणी जे शेअर्स विकत घ्यायचे असतात तो निर्णय ते करतात. मला सांगायचं हे, अशा तऱ्हेने सरकारने संपूर्ण जुनी पेन्शन योजना बंद करून एक गुंतवणुकीची योजना निर्माण केली, त्याकरता एक नियामक संस्था निर्माण केली आणि लाखो कोटी रुपये मार्केटमध्ये आले, ज्याचं स्पेक्युलेशन म्हणा किंवा सट्टा म्हणा, मराठीमध्ये तो शब्द लोकांना चांगला कळतो. त्याच्यावरती सुशिक्षित मध्यम वर्ग ज्याच्या हातात थोडाफार पैसा आहे त्याचा पैसा NPS आणि म्युच्युअल फंडात यावा म्हणून मोठमोठ्याला जाहिराती, हा म्युच्युअल फंड सही आहे, आपण आत्तापासूनच म्युच्युअल फंडात टाका आणि तरुणपणी म्हातारपणाची योजना साकार करा, सुरक्षित जीवन जगा वगैरे वगैरे जाहिराती आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावरती किंवा पान रस्त्यावरती, महामार्गावरती मोठमोठाले साईनबोर्ड्स आणि TV वरती तर सतत जाहिराती असतात. आणि गेल्या करोनानंतर मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग हा बोलला आणि तो या ठिकाणी आला, तरी पैसा कमी पडतोय. मग सरकारने आता बँकांना काय सांगितलंय लक्षात घ्या मी काय म्हणतोय. 1 जानेवारी पासून आत्ता सरकारने एक योजना सुरुवात केली आणि सांगितलं की 1 एप्रिल 2026 पासून बँकांनी आपण स्वतःच एक नवीन सबसिडरी कंपनी चालू केली पाहिजे. आणि ती कशासाठी, किंबहुना एक फंड योजना सुरू करायला पाहिजे. कशासाठी, हा NPSचा जो पैसा आहे जो PFRDA मध्ये आत्ता रेग्युलेट होतो आणि नंतर म्युच्युअल फंडाकडे जातो, तर आता प्रत्येक बँकेने, मग ती राष्ट्रीयकृत असेल किंवा खाजगी असेल, त्यांनी आपल्या पेन्शन फंड योजना म्हणजे NPS करता एक स्वतंत्र खातं म्हणा किंवा स्वतंत्र युनिट किंवा सबसिडरी कंपनी फ्लोट करा. हे या देशाच्या अर्थ मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे, ज्या अर्थ मंत्रालयाच्या अंडर सगळे कर्मचारी येतात, ज्यांच्या अंडर PFRDA हे सुद्धा येतं, म्हणजे ती स्वायत्त कंपनी. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, सेबी आहे, PFRDA आहे, असे एकूण 11 नियामक संस्था आहेत. शेवटी मार्केटचा कंट्रोलर कोण आहे तर सेबी आहे. अशा वेळेस मार्केटमध्ये पैसा कमी पडतोय की काय, निरंतर पैशाची सोय निर्माण व्हावी या दिशेने आज सरकार जेव्हा काम करतंय, तेव्हा मार्केटमध्ये निरंतर पैसा येण्याकरता बँकांना सांगण्यात आलं, हो तुम्ही NPS करता स्वतःचा एक म्युच्युअल फंड उघडा, ती सबसिडी कंपनी करा, आम्ही तुम्हाला लायसेन्स देतो. आणि म्हणजे बघा काय होईल, आता बँका किती आहेत, 12च्या उद्या 4 होतील,
सरकार वाटेल त्या पद्धतीने विदेशी भांडवलाला वाव देऊन स्वतःच्याच 12 संस्थांना 4 संस्था करून या सगळ्या जनतेच्या ठेवींना मार्केटला कसं गुंतवता येईल याकरता NPSचा पैसा, तुमच्या बचतीचा पैसा हा मार्केट ओरिएंटेड करणं याकरता आत्ता सरकारने ही योजना मंजूर केली. PFRDAने या म्युच्युअल फंडांचं नियामक संस्था म्हणून बघावं, पण बँकांनी स्वतःचेच म्युच्युअल फंड सुरू करावेत. म्हणजे बाजारात जणू काही आत्ता 42 म्युच्युअल फंड कमी पडतात की काय. तर बँकांनी म्हणजे खाजगी असतील, अर्थातच विदेशी बँका असणार, अर्थातच खाजगी बँका असतील किंवा राष्ट्रीय बँका असतील, या सर्वांना आता एक म्युच्युअल फंड सुरू करण्याची परवानगी बँका देते. याचा अर्थ असा, आता धोधो पैसा बँकांमधून जमणारा आणि NPSच्या निमित्ताने येणारा हा सगळा मार्केट ओरिएंटेड होईल. त्यामुळे सेन्सेक्स 1 लाख जायला कितीसा वेळ लागेल. बँकांनी म्युच्युअल फंडामध्ये आपली बॅलन्स शीट आत्ता म्हणजे आपण दिसते ती बॅलन्स शीट आणि त्याचा येणारा नफा, तो बॅलन्स शीट कसं वाचावं आणि ओळखावं याचं तज्ज्ञांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. आता बँकांचे नफे ऑफ द बॅलन्स शीट जास्त आहेत, पण बँका तरी क्रेडिट करता पैसा नाही असं म्हणत असताना गुंतवणुकीकरता पैसा कसा उपलब्ध करावा हे सरकार सांगतं, आणि तो पैसा म्युच्युअल फंडाच्या मार्फत मार्केटमध्ये कसा आणावा याकरता बँकांनी म्युच्युअल फंड सुरुवात करावे. ही योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. सो लोक हो, मध्यमवर्गीय शहाण्या लोकांनी आपल्या खिशातला पैसा, आपण कमवलेला महिन्यातला सॅलरीचा पैसा हा मार्केटमध्ये टाकावा याकरता सरकार तुम्हाला हे साधन उपलब्ध करून देतं. शहाण्या माणसाने ठरवायचे की ठेवीमधून मला 1% कमी मिळालं तरी चालेल, पण मला फिक्स डिपॉझिट एक इंटरेस्ट रेट मिळतो. आत्ता गेल्या 20 वर्षातल्या SIPच्या नावाने किंवा मार्केटमध्ये तुमचा पैसा भसाभसा वाढतो हे सांगणाऱ्या तमाम अर्थतज्ज्ञांनी हे दाखवून द्यावं की 8% 9% पेक्षा रेट ऑफ रिटर्न कुठे आहे का. ट्रेडिंग करण्याचं ज्ञान किती लोकांना आहे. मग अशा वेळेस 1% कमी व्याज मिळतं त्याच्यावर समाधान न मानता पैशाच्या हौसेपोटी लोक बँकांमधल्या FD मोडतात आणि इकडे पैसे आणतात, आणि सरकार म्हणतं अरे NPSचा पैसा सुद्धा आणण्याकरता म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाका. प्रत्येक बँकेने आपला म्युच्युअल फंड सुरू करावा हे सांगण्यामध्ये बँकांचे कर्मचारी, बँकांचे अधिकारी, बँकांचे खातेदार ह्या सगळ्यांचा NPSचा पैसा म्युच्युअल फंडात आणणं असा सरकारचा हेतू आहे. ही एक पद्धत आहे संपूर्ण मार्केटवरती. या देशातल्या कॉर्पोरेट्सचा जो कब्जा आहे तो कब्जा मिळावा याकरता केंद्र सरकार ज्या पद्धतीने हालचाली करते, केवळ अदानी नाही तर तमाम कॉर्पोरेट उद्योगपती यांचा आता बँकांवरती आणि मार्केटवरचा कब्जा निश्चित झालेला आहे. तुमचा पैसा तिथेच जावा याची योजना सरकारच करते. आपला पैसा कुठे ठेवावा याकरता आपण आपली अक्कल वापरायला पाहिजे, एवढंच माझं नम्रपणे सांगणं आहे. मार्केटला सेन्सेक्समध्ये किती वर गेलं, GDPचा आकडा किती वर गेला, तरी माझ्या मित्रांनो, आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न आज जगातल्या 100 देशापेक्षा कमी आहे. दरडोई उत्पन्न कमी, GDP मध्ये जपानला मागे टाकलं, अशा गप्पा होय बकवास या देशाचे अर्थतज्ञ करतात, सरकारमधले मंत्री आणि नेते करतात. अर्थात ते भारतीय जनता पक्षाचे बोलघेवडे लोक आहेत. कृपा करून जमिनीवर काय ते बघा. या देशातल्या 142 कोटीपैकी 80 कोटी 100 कोटी लोकांनी 5 किलो धान्यावरती जगावं. त्यांचं दरडोई उत्पन्न काय आहे याची वस्तुस्थिती लक्षात घ्या. अर्थव्यवस्था नोज डाईव्ह असताना आम्ही जपानला मागे टाकलं असा बकवास करणार हे सरकार, आणि बँकांना सांगणं की तुम्ही आता म्युच्युअल फंडाचं नवीन एक स्वतंत्रपणे लायसन घ्या आणि तुमचा बचतदारांचा पैसा, कर्मचाऱ्यांचा पैसा, अधिकाऱ्यांचा पैसा, NPSचा पैसा
सगळा मार्केटमध्ये आणा, आम्ही तुम्हाला लायसन देतो, 1 एप्रिलपासून तयार राहा. प्रचंड धोकादायक अवस्था आता मार्केटची असताना निवडणुकीचा हा मोसम जो सतत चालू आहे, वर्षानुवर्ष दरवर्षी 2-3 राज्यांमध्ये निवडणुका चालू असतात, अर्थव्यवस्था खड्ड्यात जात असताना, संकटमय होत असताना, जे कोणी 10, 20, 25 कोटी मध्यमवर्गीय आहेत, सुशिक्षित लोकांना मूर्ख बनवणारे हे सरकार आणि मूर्ख बनणारे लोक यांनी सावध व्हावं म्हणून बँकांना म्युच्युअल फंडाचं लायसन देणारं हे सरकार यांना नेमकं काय हवंय आणि नेमकं आपण आपलं खांद्यावरचं डोकं वापरून आपला पैसा सुरक्षित ठेवणार की नाही या संपूर्ण आर्थिक संकटामध्ये, हा प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला जर तो आवडला असेल तर आपण कॉमेंट करा. होय, 3 वेज मीडिया याचा हा व्हिडिओ, हा प्रयत्न आर्थिक साक्षरतेसाठी आहे, प्रबोधनासाठी आहे. मार्केटच्या भूलभुलैयाला आणि खोट्या जाहिरातीला बोलू नका. आपल्या पैशाचं ह्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये संरक्षण करायला स्वतःचं डोकं वापरा. या ठिकाणी सरकार तुम्हाला एका नवीन संकटात टाकतं आहे. त्या भूलभुलैयामध्ये, त्या ट्रॅपमध्ये आपण लोकांनी अडकता कामा नये, एवढं शहाणपण यावं याकरता हा व्हिडिओ केलाय. आपण तो लाईक करावा, तो आपण शेअर करावा, एवढीच नम्र विनंती. तुम्हा सर्वांना हे वर्ष निश्चितच चांगले जावं असं म्हणत असताना हे मला नक्कीच म्हणायचे, ते अत्यंत संघर्षपूर्ण असेल आणि तुम्ही संघर्षासाठी तयार राहावं. या ठिकाणी संघर्षाविना यश मिळणं ही अशक्य गोष्ट आहे. हम लढेंगे, हम जीतेंगे या प्रेरणेने आपण पुढे जाऊया. मूर्ख बनू नका, अर्थसाक्षर व्हा. धन्यवाद. इथेच थांबतो.